नाशिक रोड मधील माल धक्का रस्त्यावर असलेल्या जियाउद्दीन डेपो परिसरात महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे विद्युत डीपीचा शॉक लागून एका 3 वर्षाच्या चिमुकल्याने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सविस्तर माहिती अशी की जियाउद्दीन डेपो परिसरात मागील अनेक वर्षांपासून आई उजमा खान ही बारदान गोळी शिवण्याचे काम करत होती। रोजच्या प्रमाणे मुलाला सोबत घेऊन गेली असता दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारे अफान नईम खान राहणार गुलजारवाडी हा बारदान गोडाऊनच्या बाहेर खेळत असताना उघड्या विद्युत डीपीला त्याच्या खेळता खेळता हात लागल्याने त्याला तीव्र विजेचा धक्का बसून तो जागेवर बेशुद्ध पडला। आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ चिमुकल्या अफानला बेशुद्ध अवस्थेत हिंदू हृदय सम्राट नवीन बिटको रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले। सदर दुर्घटनेने परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात सायंकाळी 5 वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मागील 1 वर्षांपूर्वी देखील या ठिकाणी काम करत असलेल्या गरीब महिलेच्या मुलाला विजेचा चटका लागल्याची दुर्घटना घडली होती। सुदैवाने यामध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती आणि मुलाचा जीव थोडक्यात बचावला होता। मात्र सदर दुर्घटनेला वर्ष उलटूनही देखील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचं गांभीर्याकडे दुर्लक्ष केल्याने आज परत एका आपल्या आईला चिमुकल्याचा अफवांचा जीव गमवावा लागलाय। परिसरात अनेक बेवारस पद्धतीने उघड्या विद्युत डीपीच्या अवस्था बघून अशी दुर्घटनेत निष्पाप आणि गरीब लोकांना कायम जीव गमवावा लागणार की काय अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून वर्तवली जात असून या दुर्घटनेनंतर महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी जागे होणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये होते। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।